नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीची कथा सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे. या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते. हिंदू धर्मामध्ये सर्प म्हणजेच नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात. नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहे. भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसावतात. यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे. श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपा आशीर्वादास पात्र होता येते. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते असे मानले जाते. ज्या व्यक्तींना काल सर्पदोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष देखील नाहीसे होतात. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला येत असतो. बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात, तर काही ठिकाणी नागचतुर्थीच्या दिवशी उपवास केला जातो. घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते. नागदेवतेला हळदी कुंकू लावले जाते. काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते. तसेच मंदिरात देखील पूजा केली जाते. नागदेवतेला धूप दीप लावून पूजा केली जाते आणि दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दिला जातो. नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची देखील प्रथा आहे. सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळतात. आता झोका का खेळतात यामागे देखील एक कारण आहे. जसा जसा झोका पुढे जातो तशी आपल्या भावाची प्रगतीही होत जाते आणि जसा जसा झोका हा मागे येतो तसेच आपल्या भावावरती जे काही संकट येत असतात तर ते दूर होण्यास मदत होत असते. म्हणून नागपंचमीच्या दिवशी महिला झोका या आवर्जून खेळतातच. आपल्याला या दिवशी 5 झोके तरी कमीत कमी खेळायचेच आहे. तसेच नागपंचमीच्या दिवशी मेहंदी देखील काढली जाते. याचे देखील विशेष महत्त्व आहे. आता नागपंचमीची कथा काय आहे तर ते आपण जाणून घेऊया. आता नागपंचमीच्या दिवशी नागपंचमीच्या 2 कथा आहेत. एक म्हणजे ब्राह्मण सुनेची आणि दुसरी म्हणजे शेतकऱ्याची. तर या दोन्ही पण कथा मी तुम्हाला सांगते. कहाणी नागपंचमीची ब्राह्मण सुनेची. एका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, तिथे एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 5 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून होती, तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली. इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची करुणा आली. त्याने ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला. ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आत्ताच कुठून आला. पुढे त्यानं मुलीला विचारलं. तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामानं वारुळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली, हिला कोणी चावू नका. एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली. तेव्हा त्या मुलीला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली, तिची पिलं वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपट वाजली. नागिन रागवली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला, तिला लवकरच सासरी पोहोचू. पुढं ती पूर्ववत आनंदाने वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली. आमची शेपट कशानं तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस. हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली. त्यांची पूजा केली. जवळ लाह्या दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिल्लं बघत होती. सरते शेवटी तिने देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ लाडोबा पुंडोबा असतील तिथे खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातला सर्व राग घालवला. मनात तिच्याविषयी दया आली. पुढे त्या दिवशी तिथे वस्ती केली. दूध पाणी ठेवताच त्यात पहाटेच एक नवरत्नाचा हार ठेवून निघून गेले. दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला.
तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण हो. कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची. आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपल्या नित्यप्रमाणे नागर घेऊन शेतात गेला. नागरता नागरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुलं होती त्यांना नागराचा फळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळाने नागिन आली. आपलं वारूळ पाहू लागली तो तिथं वारूळ नाही आणि पिलंही नाही. इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नागर रक्ताने भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, याच नागरानं माझी पिल्लं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वश करावा असं मनात आणलं. फोपावताच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी, सुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडले. पुढे तिला असं समजलं की यांची एक मुलगी परगावी आहे. तिला दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिसली होती तर त्या ठिकाणी आली. त्या घरी बाईनं पाटावर नाग, नागिन, 9 नाग कूळ काढले आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागांना लाह्या, दुर्वा वगैरे वाहिले आहेत. मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करत आहे. तोही नागिन तिथे पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधानी पावली. चंदनात आनंदानं लोळली. इकडे जी प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नकोस, विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दे. सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून नागिनीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतकी भक्तीनं पूजत आहे, आपल्या व्रत करत पाळत आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे चांगलं नाही. असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्या पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसाच्या तोडून अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तरी निदान फक्त इतकं पाळावं. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेलं अन्न खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. अशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण हो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीची कथा सांगितलेली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि ही कहाणी नागपंचमीच्या दिवशी या दोन्ही कहाणीमधून एकतरी कथा अवश्य ऐका, ज्यामुळे तुम्हाला नागदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होईल. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. धन्यवाद.